नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर या महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालयाला अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय म्हणजेच इम्पॉवर्ड ऑटोनॉमस कॉलेज हा दर्जा बहाल करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय कार्यक्षमता, पायाभूत सुविधा, संशोधन आणि नवोपक्रमातील योगदानाची दखल घेत हा दर्जा देण्यात आल्याचं महाविद्यालयाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी नव्या अभ्यासक्रमांची निर्मिती, अभ्यासक्रमात आवश्यक बदल, कौशल्याधिष्ठित आणि रोजगाराभिमुख शिक्षणाला चालना तसेच उद्योग शिक्षण संस्थांमधील सहकार्य वाढविण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांची गरज ओळखून अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम अंतर्गत BA लोक प्रशासन, BSc वाईन टेक्नॉलॉजी, BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज आणि BCom अकाउंटिंग यांसारखे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याचंही प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने बहुविषयक शिक्षण, कौशल्याधिष्ठित शिक्षण, संशोधनाभिमुख अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या केंद्रीय अध्ययन पद्धती विकसित करण्यावर महाविद्यालयाचा भर असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयाने यापूर्वी नॅक मूल्यांकन A दर्जा, MSSच्या इंदिरा गांधी पुरस्कारासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 2 वेळा बेस्ट कॉलेज पुरस्कार आणि विविध शासकीय योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या शैक्षणिक उपलब्धीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री रा. ह. दरे, उपाध्यक्ष डॉक्टर विवेक भावकर, सचिव ॲडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव श्री मुकेश जिमुळे, प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सांगडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. अहिल्यानगरच्या शैक्षणिक क्षेत्रात न्यू आर्ट्स महाविद्यालयाला मिळालेला हा दर्जा अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी नव्या शैक्षणिक संधीचे दालन खुले करणारा ठरणार आहे. आज आपण सर्वजण पत्रकार मंडळी या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं स्वागत. आणि महत्त्वाची गोष्ट जी आहे, आता या कॉलेजला अधिकारप्रत स्वायत्त महाविद्यालय अशा प्रकारचं जे आहे पदवी या पुणे युनिव्हर्सिटीने दिलेली आहे. आणि ही जी मिळालेली गोष्ट आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे या कॉलेजचं अजून विकास होण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर जे आहे विद्यार्थ्यांना जे आहे जे चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळून वेगवेगळ्या स्तरावर त्यांना काम करण्याची संधी मिळावी या दृष्टिकोनातून ही जी मिळालेली आम्हाला स्वायत्तता आहे, ती स्वायत्तता त्यासाठी त्यांनी दिलेली आहे आणि ती आम्ही निश्चितपणे उपयोगात आणणार आहोत. आणि आपण पाहताच आहोत की मागं जे दिलेली आम्हाला स्वायत्तता जी आहे त्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टीची आम्ही पूर्तता केलेली आहे. तर यापुढेही अशाच प्रकारचं काम हे आम्ही करणार आहोत. तर आपण आलात त्याबद्दल धन्यवाद. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर या स्वायत्त महाविद्यालयाला काल 2016च्या विद्यापीठ कायद्यानुसार, त्याचबरोबर 2023 मध्ये जो परिनियम आहे त्या परिनियमानुसार अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय, ज्याला आपण इम्पॉवर्ड ऑटोनॉमस कॉलेज असं म्हणतो, हा दर्जा न्यू आर्ट्स महाविद्यालयाला प्रदान केला आहे. तसे पत्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने न्यू आर्ट्स महाविद्यालयाला दिलेले आहे. 5 वर्षापूर्वी 2021 साली हे महाविद्यालय स्वायत्त झालं आणि 5 वर्षानंतर हा जो दर्जा आहे इम्पॉवर्ड ऑटोनॉमीचा, तो 5 वर्षामध्ये तुम्ही स्वायत्त महाविद्यालय कसं चालवलं, तिथला BOS बोर्ड ऑफ स्टडीजच्या मीटिंग कशा घेतल्या, सिलेबस कसा डिझाईन केला, त्याचबरोबर करिक्युलम तुमचं डिझाईन कसं होतं, तुमचं गव्हर्निंग काउन्सिलच्या कसा मीटिंग झाल्या, त्याचबरोबर अकॅडमिक काउन्सिलने कसे निर्णय घेतले, अकॅडमिक ऑडिट कसं झालं, त्याचबरोबर फायनान्स कमिटीचे रिपोर्ट काय आहे. तर या सगळ्या गोष्टींची तपासणी ज्या कमिटीनं केली आणि त्या कमिटीनं निर्णय घेतला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, आणि हा अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय दर्जा प्रदान केला. याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर गोसावी सर, त्याचबरोबर प्रकुलगुरू माननीय पराग काळकर सर, प्रफुल्ल पवार सर रजिस्ट्रार यांचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर या स्वायत्त महाविद्यालयाचा हा जो दर्जा आहे की या इम्पॉवर्ड ऑटोनॉमीमुळं विद्यार्थ्यांना मार्कशीटवर, डिग्री सर्टिफिकेटवर विद्यापीठाचा तर लोगो असणारच आहे,
परंतु कॉलेजचा सुद्धा लोगो त्याच्यावर असणार आहे. आणि या पुढील काळामध्ये अनेक कोर्सेस, मग सर्टिफिकेट कोर्सेस असतील, डिग्री प्रोग्राम असतील, तर ते राबवण्याचं स्वातंत्र्य हे या महाविद्यालयाला प्राप्त झालेलं आहे. आणि या ऑटोनॉमीच्या दर्जामुळं महाविद्यालयाची एक वेगळी वाटचाल आणखी सुरू झालेली आहे की एक 5 वर्षातला जो स्वायत्त महाविद्यालयाचा प्रवास हा खूप चांगला राहिलेला आहे. आणि यामुळं भविष्यात सुद्धा या महाविद्यालयाला खूप चांगल्या संधी प्राप्त झालेल्या आहेत. माननीय संस्था चालकांचे मी आभार मानतो की त्यांनी वेळोवेळी सपोर्ट केलेला आहे. या महाविद्यालयाचे सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत, विद्यार्थी असतील, प्राध्यापक असतील, उपप्राचार्य असतील, त्याचबरोबर IQACचे आमचे कोऑर्डिनेटर असतील, IQACची टीम असेल, शिक्षकेतर कर्मचारी असतील, सर्व घटक, पालक, शिक्षक, विद्यार्थी, ह्या सर्व घटकांचा याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. ॲल्युमनाई जे आमचे आहे, माजी विद्यार्थी संघ, तर त्याचाही मोठा वाटा या यशामध्ये आहे. मी सर्वांचे मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. आणि या निमित्तानं की खरंच आपल्या महाविद्यालयाचा एक आनंदाचा क्षण हा आहे. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.